26 नोव्हेंबर या चित्रपटाला सरप्रायझिंगली खूप कमी शो मिळाले, पण इतका जबरदस्त डायनॅमिक ॲटिट्यूड अनिकेतचा या चित्रपटात आहे. फॅन्टॅस्टिक. आणि सयाजी शिंदे जितके कलाकार आहे ना या चित्रपटात मित्रांनो, आणि ज्या पद्धतीने या चित्रपटाचं प्रेझेंटेशन आहे, स्टोरी टेलिंग आहे आणि कलाकारांचं काम आहे, मॅटर ते करतं. स्टोरी टेलिंग ज्या पद्धतीने आपल्यासमोर चित्रपटाची कथा मांडली गेली आहे, जबरदस्त डायरेक्शन म्हणेल मी. प्रोडक्शन व्हॅल्यू पण मस्त वाटली आहे. म्हणजे मराठी चित्रपट, हां एक डिसअपॉइंटमेंट मला वाटली की खूप कमी स्क्रीन्स मिळाले, शोज मिळालेत. मे बी मग आता 2-3 मराठी चित्रपट जर एका दिवशी येतील तर हे होणारच आहे. पण यार ज्या पद्धतीने या चित्रपटाचं प्रेझेंटेशन आहे ना, हे या चित्रपटाला खूप वर ठेवतं. मे बी तुम्ही असं म्हणाल की काही चित्रपट तुम्ही साऊथचे पण असे बघितलेत, मे बी असं वाटू शकतं. कारण आपल्यामध्ये असं आहे की आपण क्रिटिसाइज लवकर करतो आपल्याच व्यक्तींना, आणि नाही ती एक टेंडन्सीच आहे आपली की अरे हे तो देखा हुआ आहे टाईपचं म्हणतो ना, एक बघितल्यासारखं आहे. तर तसं नाही आहे. चित्रपट ज्या पद्धतीने यांनी ट्राय केला, आणि एक मी बघितलं आहे मराठी चित्रपट सृष्टी जी आहे ही बेस्टच आहे. काही चित्रपटांमुळे आपण काही वेळी बदनामी होऊन जाते, कारण असतातच काही चित्रपट त्या लायक. पण ते तर तुम्ही बॉलिवूडचंही बघा की बॉलिवूडची काय वाट लागली सध्या. तर ओव्हरऑल जर बोलायला गेलं, मराठीमध्ये कंटेंट खूप जबरदस्त आहे. आणि मला अजून पण असं वाटतं की महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना जास्त शोज मिळायला पाहिजेत. कारण बॉलिवूडची जेवढी वाट लागली आता त्यानंतर पण तुम्ही प्रोडक्शन देऊ नाही शकत चित्रपटांना, पण त्यात आपण थिएटर ओनर्सलाही ब्लेम नाही करू शकत. चित्रपटांकडे काही लोक अजूनही कमीच वळतात थिएटर्समध्ये. मराठी चित्रपटांच्या बाबतीत मी हे बघितलं आहे. हां, हिस्टॉरिकल फिल्म्स वगैरे असतील तर चांगल्या चालतात, नो डाऊट. पण काही चित्रपट चांगले असून पण इग्नोरच केले जातात असं मला वाटतं. हा चित्रपट नक्की बघा.